हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन आवर चॅनल. मी आहे तुमची प्रतिमा मॅडम. आजचा व्हिडिओ कोणता आहे सांगणार आहे, पण चालू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून चाला. ओके, आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, डायग्राम बघितल्यावर तुम्हाला लक्षात आलंच असेल. काय आहे हे नाही आलं लक्षात? बरं, ठीक आहे, सांगते. तर सांगण्यापूर्वी मला सांगा, घरामध्ये ज्या वेळेला जास्तीचं मटेरियल होतं, वेस्ट मटेरियल होतं, त्यावेळेला आपण काय करतो? बाहेर टाकून देतो. ॲज द सेम आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असे काही वेस्ट प्रोडक्ट्स तयार होत असतात. ओके, ज्या आपल्यामध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात त्यावेळेला असे बरेचसेच काय होतात, त्या ठिकाणी वेस्ट प्रोडक्ट तयार होतात. मग हे वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकले जातात. तर बाहेर टाकण्यासाठी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हटलं जातं एक्सक्रीशन. ओके, आता हे जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते नायट्रोजनस असतात. मग एक्सक्रीशन म्हणजे एक्झॅक्ट काय? तर नायट्रोजिनस वेस्ट थ्रोन outside the body, or we can say the removal of waste from the body. This process is called as the excretion. आणि हे जे आहे, ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस एक्सक्रिटरी सिस्टीम मार्फत केली जाते. ओके, आता एक्सक्रिटरी सिस्टीम कशाची बनलेली असते? सो सी, excretory system consists of pair of kidneys, pair of ureters, urinary bladder and the urethra. ओके, आता मी मगाशी म्हटलं की नायट्रोजिनस वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. तर कुठलं? तर युरिन. तर हे जे युरिन आहे, हे युरिन काय केलं जातं? वेस्ट मटेरियल आहे ते युरिन तयार करण्याचं काम कोण करणार आहे? तर किडनीमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. आणि ब्लडमध्ये जे अनवॉन्टेड एक्सेस सबस्टन्सेस असतात ते त्याच्या थ्रू बाहेर टाकले जातात. मग आता वन बाय वन बघू आपण. तर पहिला किडनी. तर या किडनी कशा असतात? तर पेअर म्हटलेलं आहे, म्हणजे दोन किडनीज. बघा, दोन किडनीज ज्याचा शेप बीन आहे, बीन शेप किडनीज. ओके, बीन शेप किडनीज सिच्युएटेड वन ऑन आयदर साईड. वर्टिब्रल कॉलम आपला जो आहे त्याच्या दोन्ही बाजूला पोस्टेरियर साईड ॲबडॉमनच्या त्या ठिकाणी दोन किडनीज आपल्या बीन शेपच्या असतात. ओके, त्यात पण दोन किडनीपैकी राईट किडनी ही स्लाइटली लोअर पोझिशन दॅन द लेफ्ट. ओके, लेफ्टपेक्षा राईट ही काय असणार? थोडीशी खाली असणार आहे, लोअर असणार आहे. ओके, या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आता किडनीचं मेन फंक्शन जर घेतलं आपण तर काय आहे? ब्लड फिल्ट्रेशन. बरोबर आहे. आता हे जे ब्लड फिल्ट्रेशनचं मेन फंक्शन आहे किडनीमध्ये, ते करणारा जो कॉम्पोनंट आहे त्याला म्हटलं आहे नेफ्रॉन. ओके, सो प्रॉपर फंक्शनल युनिट ऑफ किडनी परफॉर्म बाय द नेफ्रॉन. तर प्रत्येक नेफ्रॉनचा जर विचार घेतला त्या ठिकाणी, तर ईच किडनी हॅज ॲप्रॉक्सिमेटली 10 लाख नेफ्रॉन्स. एका किडनीमध्ये जवळपास 10 लाख नेफ्रॉन्स असतात. ओके, आता या नेफ्रॉन्सचा जर त्या ठिकाणी आपण विचार केला तर काय सांगता येते बघा. तर नेफ्रॉनचा शेप जो आहे त्या ठिकाणी सुरुवातीला, ओके, त्याच्या तोंडाला कप लाईक थिन वॉल्ड अप्पर पार्ट जो आहे त्या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे बॉमन्स कॅप्सूल. त्याच्या आतमध्ये काय आहे? त्या ठिकाणी कॅपिलरीज आहेत. त्या कॅपिलरीजचं नेटवर्क आहे ज्याच्यातून एका वाटे काय होईल? ब्लड एंटर होईल आणि दुसऱ्या वाटे ब्लड काय होईल? बाहेर येईल. ओके, तर हे जे आहे तो जो पार्ट आहे त्याला म्हटलेलं आहे काय? त्या ठिकाणी ग्लोमेरुलस. नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलस. आता बॉडीच्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये जो युरिया तयार होतो
ब्लडमध्ये आला. ओके, तर हे युरिया कंटेनिंग ब्लड आता काय होतं त्या ठिकाणी ग्लोमेरुलसमध्ये येणार आहे. सो विच इज कम्स इन टू द ग्लोमेरुलस. ओके, आणि मग ह्या कॅपिलरीज थ्रू, त्या कॅपिलरीज थ्रू इट इज फिल्टर्ड. ओके, फिल्टर होणार आणि फिल्टर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही वेस्ट मटेरियल असते, जे काही सबस्टन्सेस आहेत ते काय होणार आहे त्या ठिकाणी सेपरेट होतात. ओके, मग आता यामध्ये जर घेतलं तर काय काय वॉटर मॉलिक्युल्स आणि काही अदर मॉलिक्युल्स असणार आहेत. ओके, तर हे जे वॉटर मॉलिक्युल्स आणि काही स्मॉल मॉलिक्युल्स आहेत, वेन दे क्रॉस द सेमी परमिएबल मेम्ब्रेन ऑफ बॉमन्स कॅप्सूल. ओके, ज्या वेळेला ते त्याच्यातून पास होतील त्यावेळेला काय होणार आहे बघा त्या ठिकाणी, तर त्याच्यातून पास होत असताना त्याची जी ट्युब्युलर पार्ट आहे, नेफ्रॉनचा जो ट्यूब लाईक पार्ट आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं तर युजफुल मटेरियल आणि वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं. अगेन इट ॲब्सॉर्ब द रिॲब्सॉर्ब्स. ओके, आणि मग कंप्लीट राहिलेला जो काही गाळा असेल किंवा म्हणजे वॉटरच पण त्याच्यामध्ये असलेलं वेस्ट मटेरियल, सो द युरिन फॉर्म केलं जातं त्याच्यापासून. सो युरिन इज फॉर्म फ्रॉम द रिमेनिंग सोल्युशन. हे कंप्लीट वेस्ट मटेरियल असणार. आता हे तयार झालेलं जे युरिन आहे ते युरिन युरेटर थ्रू कुठं पाठवलं जातं, युरिनरी ब्लॅडरकडं पाठवलं जातं आणि तिथं ते स्टोअर केलं जातं. ओके, आणि मग नंतर काय आपल्याला माहितीच आहे लास्ट पार्ट युरेथ्रा. सो युरेथ्रा थ्रू काय केलं जाणार आहे तर आउट ऑफ बॉडी केलं जातं. पण महत्त्वाचा पार्ट असा याच्यावरचा काय तर याच्यावरती कंट्रोल जो आहे तो आपल्या नर्व्सचा असतो. युरिनरी ब्लॅडर जर घेतला तर तो एक काय म्हणूया आपण त्या ठिकाणी मस्क्युलर ऑर्गन आहे आणि कंट्रोल जो आहे त्याचा तो नर्व्स आहे आणि म्हणूनच आपण जी युरिनेशन करतो ते काय करू शकतो त्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. ओके, हे महत्त्वाचं आहे. मग या पद्धतीनं काय केलं जातं बॉडीमध्ये एक्सक्रिशनची प्रोसेस केली जाते एक्सक्रिटरी सिस्टीम थ्रू. ओके, आता त्याचबरोबर स्किन आणि लंग्स हे सुद्धा एक दोन त्या ठिकाणी काय म्हणूया पार्ट आहेत जे एक्सक्रिशनच्या प्रोसेसमध्ये काय करतात महत्त्वाचा भाग घेतात किंवा हेल्प करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट फिल्ट्रेशन, मगाशी जे म्हटलं आपण ब्लडचं फिल्ट्रेशन केलं जातं. ओके, तर ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर ऑफ ब्लड, ओके, नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर ब्लड हे 400 वेळा अबाउट 400 टाइम्स फिल्टर्ड इन द किडनी एव्हरी डे. ओके, झालं. मग हे जे किडनी जवळपास सांगितलेलं आहे ते किती दिवसाला सांगितलं त्या ठिकाणी, सो 190 लिटर ऑफ ब्लड फ्रॉम विच अबाउट 1 to 1.9 लिटर ऑफ युरिन इज फॉर्म. 190 लिटर ब्लड फिल्टर केल्यानंतर त्यापासून फक्त 1 to 1.9 लिटर एवढं त्या ठिकाणी काय केलं जातं युरिन तयार केलं जातं आणि उरलेलं सगळं लिक्विड अगेन इट रिॲब्सॉर्ब. ओके, तर या पद्धतीनं या ठिकाणी काय केले जाते एक्सक्रिटरी सिस्टीम आपली बॉडीमध्ये फॉलो केली जाते आणि त्याच्यापासून वेस्ट मटेरियल जे काही बॉडीमध्ये तयार होतं ते ह्याच्यामार्फत काय केलं जातं त्या ठिकाणी बाहेर टाकलं जातं. युरेथ्रामार्फत काय केले जातात बाहेर टाकले जातात. बट काही कारण असेल, काही ॲडवर्स इफेक्ट असेल, इंजुरी असेल, इन्फेक्शन असेल किंवा ब्लड सप्लाय कमी झाला असेल. ओके, तर अशा वेळेला इन केस ऑफ इफिशियन्सी, ओके, तर अशा वेळेला काय केले जातात तर हे वेस्ट मटेरियल एक्सेस टॉक्सिक सबस्टन्सेस जे म्हणतो ते तसेच बॉडीमध्ये काय होतील साठून राहतील आणि हे जर असेच साठून राहिले तर इट कॅन लीड द डेथ. बऱ्याच वेळेला किडनी फेल झाली असेल तर अशा वेळेला हे नायट्रोजन वेस्ट मटेरियल सेपरेट करणं पॉसिबल होत नाही. सो दॅट टाईम दिस नायट्रोजन वेस्ट सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मॅनमेड मशीनमार्फत ब्लड काय केलं जातं फिल्टर केलं जातं. मानवनिर्मित मशीन म्हणतो आपण, मॅनमेड मशीन, त्याच्या थ्रू काय केलं जाणार आहे सेपरेट केलं जाणार आहे. सो दिस प्रोसेस इज नथिंग बट द डायलिसिस.
डेफिनेशन काय असते बघायची. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग नायट्रोजिनस वेस्ट फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मशीन इज कॉल्ड डायलिसिस. ओके, म्हणजे या ठिकाणी किडनीला काही प्रॉब्लेम आला असेल तर ब्लड फिल्ट्रेशन होऊ शकते मशीनद्वारे. पण काय होते बघा, तर मगाशी मी सांगितलं की किडनी नॅचरल कंडिशनला 5 लिटर ब्लड फिल्टर होऊ शकते. इथं मात्र काय होतं, अबाउट ओनली 500 ml. 500 ml म्हणजे किती, अर्धा लिटर. ओके, तर एका वेळेला फक्त त्या मशीनमध्ये आपण 500 ml काय करू शकतो, ब्लड त्यामध्ये सेंड करू शकतो, पाठवू शकतो, प्युरिफाय होऊन मग ते काय केलं जातं त्या ठिकाणी पेशंटच्या बॉडीमध्ये पुन्हा पाठवलं जातं. इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा, कशा पद्धतीनं ब्लड त्या ठिकाणी काय केलं जातं, मशीनमध्ये सोडून पुन्हा फिल्ट्रेशन करून पुन्हा पेशंटच्या बॉडीमध्ये कशा पद्धतीनं पाठवलं जातं. ओके, सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द डायलिसिस. सो आय होप इथंपर्यंतचा भाग तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.